नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला इयत्ता 8वीच्या वर्गाचा इंग्लिश प्रोजेक्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा प्रोजेक्ट एकूण 10 गुणांचा आहे. वर्षाअखेर आपल्याला हे प्रोजेक्ट कार्य कंप्लीट करावं लागतं. यासारखे इतर विषयांचे प्रोजेक्ट आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सायन्स प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा कुठल्याही विषयाचा प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची एक फाईल घ्यावी लागते आणि प्रोजेक्ट पेपर, साधारणतः 1 डझन प्रोजेक्ट पेपर आपण या ठिकाणी वापरायचे आहेत. पहिल्या पेजवर आपल्याला या पद्धतीने आपलं सुवाच्य अक्षरामध्ये नाव, नंबर, तुकडी, त्यानंतर विषय, आपल्या शाळेचं नाव, ही सर्व माहिती भरायची. या ठिकाणी आपण रंगीत स्केचपेनचा वापर करून काही आकर्षकरित्या डिझाईनिंग करू शकतो. त्यामुळे आपलं प्रोजेक्ट कार्य अजून सुंदर दिसेल. त्यानंतर हा इंग्लिश प्रोजेक्ट आहे. इंग्लिश पोएमचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातल्या, तुम्ही कोणत्याही वर्गात असू द्या, त्या वर्गातल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा संग्रह, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही विषयांसाठी आपण कवितांचा संग्रह हा प्रोजेक्ट सहजरित्या वापरू शकतो. आता या ठिकाणी आपण इंग्लिशची कविता पाहत आहात. बी द बेस्ट. कवितेचं टायटल टाकायचं आहे आणि सुवाच्य अक्षरामध्ये ती कविता लिहायची आहे. शेवटी कवीचं नाव पण टाकायचं. पुढची कविता आहे ट्रूथ. तिसरी कविता ट्राय अगेन. आपल्या आवडीनुसार आपण कविता घेतल्या तरी चालतील. त्यानंतर गोल्डन चेन. ही पुढची पोएम आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान अशी छोटी छोटी मुलं काढली आहेत. त्यामुळे आपलं प्रोजेक्ट कार्य अजून सुंदर होऊ शकतं. आता याच मुलांना जर कलर पेन्सिलने रंग दिला तर अजून आकर्षक होईल. पुढची कविता. अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश प्रोजेक्ट पोएमचा संग्रह या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.